धन्यवाद लोंढे साहेब, धन्यवाद। गेली 27 वर्षापासून न्यू भारतीय टायगर सेनेच्या वतीनं आदरणीय प्रभाकरजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जयंती उत्सव सोहळा अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। आणि सर दरवर्षी या जयंती उत्सव समितीला भेट देण्यासाठी, या सहभाग होण्यासाठी मला संधी मिळते। मी येतोय, मी बघतोय प्रभाकरजी लोंढे साहेबांचं एक वेगवेगळ्या प्रकारची रूप या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये बघायला मिळतात। ते खूप वैचारिक असे वक्ते आहेत, ते खूप सुंदर आवाजाचे गायक सुद्धा आहेत। या जयंतीमध्ये बघत असताना हे कलाकार, एक पारंपरिक वाद्य वाजवणारे सगळे आमचे समाज बांधव, एक आगळी वेगळी जयंती या जिल्हाभरामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये मला बघायला मिळत नाही। साहेब, खूप जयंतीला जाण्याचा योग येतो, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी दारू पिलेले असतात, काही जंगल टवाळी करणारे असतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात। परंतु या जयंतीमध्ये माझ्या माता बहिणी अतिशय चांगल्या पद्धतीने एका साडीमध्ये चांगल्या शिस्तबद्ध या ठिकाणी सामील होतात। तरुण सगळे शिस्तबद्ध या जयंतीमध्ये सामील होतात। म्हणूनच साहेब, म्हणूनच गेली 27 वर्ष झालं ही जयंती एकदम थाटामाटाने आणि आनंदाने साजरी होते। आणि जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम मिळवण्याचा मान आपल्या जयंती उत्सव मंडळाला मिळतो। साहेब, हे तुमच्यासाठी खूप आणि आमच्यासाठी सुद्धा खूप गौरवाची बाब आहे। आपल्या जयंतीला बोलता बोलता तुम्ही सांगितलं सर की 50 वर्ष तरी मी या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो। साहेब, 50 वर्ष 100% होणार, परंतु शतक पूर्ण आपल्या माध्यमातून होणार आहे एवढंच या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या वतीनं आपल्याला शब्द देतो। अण्णाभाऊ लवजींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो, आपला हा जयंती उत्सव सोहळा अशाच पद्धतीनं द्विगुणित होत राहो, चांगल्या पद्धतीने होत राहो आणि आमच्या लोंढे साहेबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या सर्व परिवारांना दीर्घायुष्य लाभो। साहेब, आपण असंच काम करत राहू, सर्व समाज बांधव आपल्या पाठीशी आहे। पुन्हा एकदा या जयंती उत्सव समितीला भेट देण्यासाठी आम्हाला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो। जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम। अण्णा, तुमची माणसं तयार ठेवा आणि तुमचं गायनाला सुरुवात करा। मी पहिलं गाणं म्हणतो आणि सुरुवात आवडीचं गाणं साहेबाचं। राणीच्या जोडीला 5 मजली माडीला सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला। राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राणीच्या जोडीला 5 मजली माडीला सांगा कुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला सांगा कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला।
माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि धाराशिवकरांना सर्वांना विनंती आहे, आपल्याला सर्वांनी सामील व्हायचे, नाचायचे, आनंद घ्यायचा आहे. ही जयंती मी काढली म्हणजे मी मालक नाही, तुम्ही सगळेच मालक आहात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे नेते आहेत, महाराष्ट्राचे महामानव आहेत. या महान मानवाच्या जयंतीमध्ये सर्वांनी आनंद घ्यायचा आहे, सर्वांनी नाचायचे, म्हाताऱ्यांनी नाचायचे, तरण्याने नाचायचे, जवानांना नाचायचे, लंगड्याने नाचायचे, मागांना मागं नाचायचे, महाराजांना नाचायचे, सांबाराने, कुंभाराने, साड्याने, माळ्याने, पोळ्याने, पारध्याने, टक्कलवाराने, मसलतोग्याने, मराठ्याने, मुसलमानाने सर्वांना नाचायचे. हम भारतीय है, ना हिंदू ना मुसलमान. अरे कधी मध्ये जुन्या काळामध्ये, अरे कधी मध्ये जुन्या काळामध्ये मांग म्हणलं की वाटायचं वाईट, मांग म्हणलं की वाटायचं वाईट. अरे मांग मध्ये